आणि फडणवीस साहेबाला एकच विनंती, साहेब तुमचं गृहमंत्रीपद सोडा आणि ह्या जरांगेला द्या. मग त्या अनुषंगाने तरी अमोल खुनेची ते सुपारी घातल्याच मॅटर बाहेर. पत्रामध्ये असं बरंच काही लपलेलं आहे. 2016 तर 2025पर्यंत, आज 26पर्यंत ते पत्र दाखिलं का. जरांगेचे वडील सुद्धा असं पळत येतील माझ्याकडं. ज्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की तुम्ही चारही भाऊ माझेच नाहीत तर समाजाचे भाऊ. तर ही देखील बाईट विलास बडेने देखील घेतलेली TV 9च्या. त्यावेळेस TV 9मध्ये होती विलास बडे, आता 18मध्ये गेलेले. तर विलास बडेला माझं एकच सांगणं आहे की जे प्रश्न तुम्ही जरांगेला विचारतात ते प्रश्न एखाद्या वेळेस आम्हाला विचारले ना का विचारायला आला नाहीत तुम्ही आम्हाला. जसे समजा आत्ता आमचे मित्र बोलले, समजा काल परवा दिवशी आमचे मित्र बोलले अमोल खुने की बाबांनो जसं मला प्रश्न विचारतात तसे त्यांना बी प्रश्न विचारले पाहिजेत. का कायदा आमच्यासाठीच नसता, म्हणजे तुमच्याकडं सारे बंदुकी फिंदुकी तुमच्याकडं ना आम्ही काय नसते मोकळीच होतं काय. त्यांना वारंवार मला मी काय परवा दिवशी अमोल खुने संग बोललो होतो, आमची अशीच बातचीत झाली शेतामध्ये जाताना की तो म्हणला मला असे धमकीचे फोन आलेत की बाबा तुला मारू फाडू असं करू तसं करू. का रे बाबांनो, म्हणजे ज्या बहिणीसाठी आम्ही वार झेलले 5 वर्षाची शिक्षा घेतली त्यांना मारू फाडू का. जे बदमाश आज तुमच्या संग भामटेगिरी करतो त्याच्यासाठी तुम्ही काय करणार नाहीत का. हे चुकीचं आहे का नाही. का कायदा आमच्यासाठीच आहे नुसता. आणि फडणवीस साहेबाला एकच विनंती, साहेब तुमचं गृहमंत्रीपद सोडा आणि ह्या जरांगेला द्या. मग त्या अनुषंगाने तरी अमोल खुनेची ते सुपारी घातल्याच मॅटर बाहेर निघन. बरं ते पत्र नेमकं कुणी दिलेलं आहे काय सांगाल. आता हे पत्र त्यांची लेखी फिकी बघायची. पत्र कुणी दिलेलं आहे काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये लेखी फिकी बघायची. काय लिहिलेलं कोणा थोडक्यात सांगा थोडं. की चारी भावांनो मीच नाही तर समाज तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही समाजाचे ताईत झालेला आहेत. जे शिवराय जे स्वराज्य हे तर खाली नाव आहे. आता ताईत कोण झालंय आणि कोण रानामध्ये पडले. 2000 कितीचं पत्र आहे. 2001 म्हणजे ह्याच्यावर तारीख आहे तुम्हाला दाखवतो ना, तारीख दाखवतो ना. तारीख फिर आहे ना ह्याच्यावर. 25ला पाठवलेलं आहे बघा. 2017ची गोष्ट आहे बघा. 29ला ह्याच्यावर तारीख फिरीक सारं आहे. फक्त माझा मोबाईल खराब असल्यामुळे ते जास्त दिसत नाही. बरं तुम्ही कोपर्डे प्रकरणामध्ये पाटलांच्या सांगण्यावरून आरोपींवर हल्ला केला, त्यानंतर तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुम्हाला वाटत होतं तसं पाटलांनी सहकार्य केलं का. नाही, सहकार्य द्यावं सोडून त्या माणसाने कावाची कावा आम्हाला 8 महिन्यांनी तोंड दाखवलं होतं. ते बी आमच्याकडे यायचं म्हणले की खडुगळे कपडे घालून यायचा आणि इकडे फिरायचं म्हणले की टाईट कपडे घालून जायचं. बरं नेमकं अगोदर आरोपींवर हल्ला करायचा ठरला होता तेव्हा जरांगे पाटील देखील समाविष्ट होणार होते. हा, मग नंतर काय झालं. अहो त्यावेळेस आम्हाला तलवारी आणत सांगितले होते. आम्ही कुठं होतो तर ह्याच्यामध्ये होतो गंगाखेडमध्ये होतं. त्यावेळेस तलवारी आणले होते. गंगाखेडमधून अमोल खुने वापस आलते. वापस म्हणजे नगरला गेलते, बैठक होती तिथं केडगावमध्ये. आणि आम्ही तलवारी घेऊन आलतो. मी कापूस शिकला, तलवारी आणले 1 लाख रुपयाच्या. आणि एक जेलमध्ये 3ऱ्या दिवशीच गेलो, तलवारी गजून पाडल्या रानामध्ये. आम्हाला वकील होते शिकणारे. हा, म्हणजे नवीन स्टडी करणारे ते वकील होते आम्हाला. गणेश मस्के साहेब, वाजिद खान साहेब हे वकील होते आम्हाला. नंतर परत आले तवले साहेब बी त्यांनी मध्येच सोडून दिलं. मग नंतर हे आधी म्हणायचे किंवा तुम्हाला ते सलमान खान साहेबाचा चित्रपट नव्हता का ते हम साथ साथ है, त्यांचा जो ते हरण मारलं नव्हतं का, जो वकील त्यांना आहे ते वकील तुम्हाला देतो म्हणून पाटील म्हणायचे आम्हाला म्हणायचे. आता आम्ही फुगलो होतो, केलं कांड, वाचली गांड ना. आता काय हरामखोर बघा ना, लक्ष बी द्या ना.